बंधू भगिनींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। नवीन वर्षाचा शुभारंभ होत आहे। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि भरपूर धनवर्षा करणारं, आनंदाचा वर्षा करणारं जावो अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते। आज आपल्यामध्ये आपण जे आलेलो आहोत हे सिव्हिल हॉस्पिटलच्या फिमेल वॉर्डमध्ये आलेलो आहोत। माननीय सिव्हिल सर्जन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर पेचे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष सुभाषजी गर्जे सर आहेत, संदीपभाई सेक्रेटरी आहेत आणि माझ्यासोबत असलेल्या या सगळ्या माझ्या रोटेरियन भगिनी आहेत। या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण नवजात बालिकांचा सन्मान करणार आहोत आणि नवजात बालिकांना जन्म देणाऱ्या सगळ्या मातोश्रींना नमन करणार आहोत। आणि याच्या मागचा बॅकग्राऊंड मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छिते की यंदाच्या वर्षी राखी पौर्णिमा झाली। राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्व बहिणींनी भावांना राखी बांधली आणि भावांनी जे आम्हाला ओवाळणी म्हणून जे बक्षीस दिलं, पैसे दिले, त्या पैशातून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की हे पैसे आपण वापरायचे नाहीत, तर ज्या चिमुकल्या मुली जन्माला येतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी हे पैसे राखून ठेवायचे आणि चांगला दिवस पाहून ते द्यायचे। तर आजचा दिवस खूप चांगला आहे, मंगल आहे, हे ना, कल्याणकारी आहे आणि म्हणून या चिमुकल्या मुलींसाठी आपण स्वेटरचे आयोजन केलेलं आहे आणि मातांसाठी आपण खारीक खोबरं पौष्टिक अन्न देत आहोत आणि त्यांचं एक सर्टिफिकेट देऊन आपण सन्मान करत आहोत। तर अशा प्रकारचा हा छोटेखानी इथे कार्यक्रम संपन्न होत आहे। का असं कार्यक्रम करायची गरज भासली? कारण आता आपण पाहतोय की समाजामध्ये मुलींची संख्या कमी कमी व्हायला लागली आणि मुलांची संख्या वाढायला लागली। त्यामुळे एक सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज मुलं जे लग्नाला उभे आहेत त्यांना मुली मिळत नाहीत आणि त्यामुळे गोंधळ माजलेला आहे। आणि मग ती स्त्री, जी मुलगी आहे ती लहान असो किंवा मोठी असो, तर त्यांच्यामध्ये जी काही तफावत झालेली आहे आणि त्यामुळे जे असुरक्षितेची भावना समाजामध्ये निर्माण झालेली आहे, समाज जीवन अस्तव्यस्त होऊ पाहत आहे। हे सगळं सकारात्मक व्हावं, याच्यामध्ये चांगला बदल व्हावा, याच्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा आणि प्रत्येक घराघरातून या चिमुकलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने या चिमुकल्यांना स्वेटर प्रदान करणार आहोत आणि त्यासोबतच मातांना पौष्टिक अन्न आणि सर्टिफिकेट देऊन सन्मान करणार आहोत। राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया, एकपंथी स्त्रीत्वाची जागती ठेवूया आणि नवीन वर्षाचा शुभारंभ कन्या जन्म आनंद सोहळ्याने करूया, कन्या जन्म आनंद सोहळ्याने करूया। अशा प्रकारच्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आम्ही सर्व भगिनींनी पुढाकार घेतलेला आहे आणि सर्व भावांनी पाठिंबा दिलेला आहे, म्हणून आजचा हा सुंदर असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। आजच्या या दिवशी आदरणीय डॉक्टर पेचे मॅडम यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। मुलगीच आहे पण ती, 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 मुलगीच आहे पण ती। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तर आपल्या शहरामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मुली जन्माला आल्या
त्यांना आपण स्वेटर देतोय थंडीचं, आईला पौष्टिक अन्न देतोय आणि सर्टिफिकेट देतोय. म्हणजे एक मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. बरोबर. तुम्ही बाळाची आजी का? आत्याची त्याच्या बाळाच्या मुलाच्या आत्या. हा, म्हणजे बाळाची आजी झाले तुम्ही. मग तुम्हाला काय वाटतं? आपल्या घरी लक्ष्मी आली, आली. आनंद वाटतो का? वाटतं हं? वाटतो ना. हा. मुलगी झाली तर नाही, चांगला आनंदच आहे. आनंदच आहे ना. आहे ना. मुलं काय देतात, मुलीच उलट चांगलं सांभाळीत येतात. असं ना. मग मुलीचं नाव काय ठेवायचं तुम्हाला काय वाटतं? मग काय नाव ठेवायचं? चांगले आता त्याच्या आत्याचंच नाव भाग्य आहे. अच्छा, आत्याचं नाव काय आहे? भाग्यश्री. भाग्यश्री आहे. हा. अरे वा. ही आत्या आहे ती. अच्छा. तिचं मग भाग्यश्रीच नाव ठेवायचं होतं, पण तिची आत्याच भाग्यश्री आहे अच्छा ना. अच्छा अच्छा. छान छान छान. म्हणजे मुलगी जन्माला आली, नाव पण भाग्यश्री तुम्ही आयोजित केलेले. खूपच छान, खूपच छान. मुलगीच आहे पण ती 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 मुलगीच आहे पण ती. आज नवीन वर्षानिमित्त आपण नवजात बालिकांचा स्वेटर देऊन सन्मान केलेला आहे. त्यासोबतच ज्या मातांनी कन्यारत्न आज जन्माला घातलेलं आहे त्या मातांना पौष्टिक अन्न देऊन आणि प्लस सर्टिफिकेट देऊन रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे. आणि आपण एक आदर्श घालून दिलेला आहे समाजाला आणि एक छोटीशी शपथही आपण या निमित्ताने घेत आहोत. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या या देशात माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ अशी शपथ वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही घेत आहोत. आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार उंच हात करून करायचा. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. नमस्ते. आजचा हा जो कार्यक्रम आहे की आपण स्त्री जन्माचं स्वागत करत आहोत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण ही शपथ पण घेतली. आपल्याला डॉक्टर सुधा कांकरिया मॅडमनी शपथ घेतली. त्या शपथेवरनं आपल्याला असं लक्षात येईल की आपण सगळ्या स्त्रीच आहोत आणि आपण स्त्री असून सुद्धा आपण जास्त म्हणजे मुलीचा आग्रह करतो. म्हणजे पुरुषांपेक्षा आपण सासू किंवा आई मला मुलगा हवा, मला मुलगा हवा हे आपण जास्त अपेक्षा करतो. तर आपण आपल्याला समजायला पाहिजे की आज आपल्या राष्ट्रपतीसुद्धा आपल्या कोण होत्या, म्हणजे पाटील मॅडम होत्या, नंतर आपले पंतप्रधान पण आपल्या इंदिरा गांधी होत्या. आजच्या आपल्या इथे पण सुद्धा कांकरिया मॅडम आलेल्या आहेत. मी पण इथली MS म्हणून म्हणजे मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफ चाइल्ड अँड वुमन्स हॉस्पिटलची म्हणून मी आज इथे आहे. ही स्त्री घरातलं पण पाहते आणि बाहेरचं पण पाहते. फक्त पुरुषांना दिवा म्हणजे पुरुषांना आपण दिवा म्हणतो पण पंथी असल्याशिवाय दिव्याचा काहीच प्रकाश पडत नाही. हां, आपण दिवाळीमध्ये पण पंथीच लावतो. आपण आकाशकंदील एक असतो पण पंथी सगळीकडे म्हणजे प्रकाश देते. आणि पंथी कशी स्त्री आणि समय तुम्ही बघितलं असेल कशी असते, स्त्री आणि सात्विक असते. तसं प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीचं स्वागत करायला पाहिजे, आपल्या मुलींवर संस्कार दिला पाहिजे. नुसतं स्वागत करून फायदा नाही, पण आपण त्यांना संस्कार पण तितकेच द्यायला पाहिजे. आणि तिने पुढची पिढी आपली जशी जिजाऊ होते किंवा जशी झाशीची राणी होते तशी आपल्या प्रत्येक मुलीला आपण बनवायला पाहिजे. फक्त लग्न करून आणि संसार करून एवढंच कार्य नाही आहे, तर आपण सामाजिक पण कार्य तितकंच करायला मुलीला शिकवायला पाहिजे. आणि मुलीला तितकंच आपण प्रोटेक्शनसाठी त्यांना स्वतःला पण सगळं लढता यायला पाहिजे. जशी झाशीची राणी होती किंवा आता पण जशी आपण बघतो की मोठ्या मोठ्या हुद्द्यावर पण ज्या मुली आहेत त्या स्वतः सगळं करिअर करतात, ते अभ्यास करतात, ते स्वतःचं प्रोटेक्शन करतात, ते रात्री बेरात्री पण काम करतात. ते तसं आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे, आपण त्यांना संस्कार दिला पाहिजे. आणि मी हेच या प्रसंगी सांगते की प्रत्येकाने स्त्री जन्माचं स्वागत करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलाला पण शिकवायला पाहिजे की प्रत्येक स्त्री ही माते समान आहे, बहिणी समान आहे. हे पण तुम्ही संस्कार मुलाला पण द्यायला पाहिजे. त्यानंतरच आपल्या ह्या पूर्ण जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये स्त्री पुरुष समानता येईल.
समानता म्हणजे फक्त हुद्द्याने किंवा पैशाने समानता नाही पाहिजे, तर प्रत्येक कार्यामध्ये स्त्रीचा सहभाग असायला पाहिजे. घरातल्या प्रत्येक आपल्या निर्णयामध्ये स्त्रीला तुम्ही म्हणजे तितकंच मानलं पाहिजे. नाही तर पुरुषांनी निर्णय घेतला आणि स्त्रीने फक्त त्याचा होकार दिला असं करता कामा नाही. हां, आणि प्रत्येक भ्रूण हत्या करताना प्रत्येक स्त्रीने सांगायला पाहिजे की मी चेक करणार नाही, मी भ्रूण हत्या करणार नाही, मला मुली चालतील. आणि हे संस्कार आपल्या आईने आपल्या मुलाला द्यायला पाहिजे, सासूने आपल्या मुलाला द्यायला पाहिजे. सासूने बदलली तर कोणाचीच गरज नाही आहे असं माझं म्हणणं आहे. हां, त्याप्रमाणे प्रत्येकाने आज बघा मुलीच मिळत नाही लग्नाला, कुठल्याच ह्याच्यामध्ये मुली मिळत नाही लग्नाला. आत्तासुद्धा बघितलं तुम्ही, आज 22 सीझर झाले, त्यातल्या फक्त 6च मुली आहेत. विचार करा, 6 मुली आहेत आणि बाकी मुलं आहेत. ह्या मुलांना मुली कुठनं मिळणार? म्हणजे आजचं ताजं उदाहरण सांगते मी, कारण मी ऑपरेशन थिएटरमध्ये असते. 22 मुलांपैकी 6च मुली आहेत फक्त. हां, कसं होणार? त्याच्यामुळे प्रत्येकाने स्त्री कन्येचं स्वागत करायला पाहिजे आणि तिला लक्ष्मी मानायला पाहिजे, सरस्वती मानायला पाहिजे. आज या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण जो उपक्रम राबवत आहोत, स्त्री जन्माचे स्वागत, आणि आपण सगळ्या ज्या बालिका आणि त्यांचे माता आहेत त्यांचं आपण आज या ठिकाणी स्वागत तर केलंच आणि त्याच्याबरोबर त्यांचा सत्कारही केला. त्यांना सर्टिफिकेट पण आपण इथे दिलं आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये मॅडमचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि सर्व रोटरी मेंबर्स यांचं आणि कांत्रे मॅडम यांचं मी आभार मानते आणि सगळे हॉस्पिटलचे स्टाफ त्यांचे. माझं नाव अश्विनी चव्हाण, ही माझी बहीण आहे. तिला बोलायला पण येत नाही, ऐकायला पण येत नाही. पहिलीच इलेव्हन्थ तिला मुलगी जमली आणि त्यांच्या वतीने आज तिचा सन्मान करण्यात आला. तिला स्वेटर, खाद्य पदार्थ देण्यात आला. आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार, माझं नाव सुशीला वायळ. मी परिसेविका म्हणून सिझेरियन वॉर्डला इंचार्ज आहे. तर आज नवीन वर्षानिमित्त माननीय सुधा कांकरे मॅडम, रोटरी क्लब अहमदनगर यांच्यामार्फत आज जे श्रीरुग्ण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलींचा जन्म झालेला आहे त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सोबत नातेवाईकांचाही गौरव करण्यात आलेला आहे. खरं तर असा उपक्रम हा स्त्री जन्माचं स्वागत हे खूप म्हणजे आजच्या समाजात अत्यावश्यक आहे, कारण मुलींचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं हा अत्यंत स्तुतीपूर्वक कार्यक्रम आहे हा, आणि हा कार्यक्रम खूपच सुंदर आहे. तर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे मी सिव्हिल हॉस्पिटलतर्फे त्यांचं खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी डॉक्टर जोशी बाळासाहेब देशपांडेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. आज नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लबतर्फे आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या नवीन नवजात बालिकांचा जन्म झालेला आहे त्या सगळ्यांचा स्वेटर देऊन आणि मातांना पौष्टिक आहार देऊन सन्मान करण्यात आला. खरं तर हा इतका कौतुकास्पद उपक्रम आहे की त्याचा आदर्श सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. कारण की असे जर उपक्रम समाजामध्ये वारंवार होत राहिले, जसा की सुधा कांकरे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली झाला, तसे जर उपक्रम होत राहिले समाजामध्ये, तर आपोआपच मुलींच्या जन्माचा रेशो आपल्या समाजामध्ये वाढेल आणि जी फळी निर्माण झालेली आहे, दोघांमध्ये तफावत निर्माण झालेली आहे मुलांचा आणि मुलींच्या संख्येची, तर तोही प्रॉब्लेम हळूहळू कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि ज्या अशा उपक्रमांमुळे आपण आता मॅडमनी जसं की बालिकांचा सत्कार केला, त्यांना काही भेटवस्तू दिल्या, त्याच्यामुळे आपोआपच मुलींकडे कौतुकाने बघण्याची समाजाची एक दृष्टी बनली आणि मुलींचा सन्मान कसा करता येईल, स्त्री जन्माचं स्वागत कसं करता येईल याची प्रेरणा लोकांना मिळत गेली. असा स्तुत्य उपक्रम मॅडमनी केला आणि मला वाटतं 40 वर्षापासून मॅडम हा उपक्रम करत आहे. मॅडमनी स्त्री जन्माचे स्वागत करा असं पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. आवर्जून सगळ्यांनी ते वाचावं अशी मला खूप इच्छा वाटते. आणि या उपक्रमाबद्दल मी हॉस्पिटलतर्फे मॅडमचे आणि रोटरी क्लबचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष गर्जे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमची संपूर्ण टीम इथं आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही इथे एक उपक्रम राबवत असतो. खरं पाहता प्रत्येक रक्षाबंधनाला आम्ही राखी बांधतो आणि रक्षाबंधनासाठी जी काय भेट आम्ही भाऊ म्हणून त्यांना देतो बहिणींना, तर ती बहिणी मोठ्या मनाने स्वतःसाठी ती भेट न ठेवता प्रत्येक वर्षी ती भेट
अशा हॉस्पिटलमध्ये जे नवजात शिशु आहेत आणि त्यांच्या माता आहेत त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी त्यांना सन्मान म्हणा की त्यांना थोडीशी मदत म्हणा, बाळांना उबदार कपडे किंवा पौष्टिक अन्न अशा स्वरूपात आम्ही त्यांना इथं येऊन प्रत्येक वर्षी देत असतो. हा उपक्रम राबवण्याची संकल्पना आमच्या क्लबच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉक्टर सुधाजी कांकरिया की ज्या 40 वर्षापासून बेटी बचाव हे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच्या आद्य प्रवर्तक आहेत. स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव एक मोठं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत इथं आम्ही येऊन ह्या मातांचा सत्कार करतो. नवजात जन्म झालेल्या मुली आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि एक प्रेरणा मिळावी, समाजाला संदेश जावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही घडवून आणत असतो. ही आमच्या क्लबची ही परंपरा आहे की आपण काहीतरी थोडंसं समाजासाठी देणं लागतो आणि समाजातसुद्धा जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही कार्यक्रम करत असतो. तसा आज हा कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे. नमस्कार.